नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शिक्षकांसाठी सध्याच्या घडीचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे टीईटी। तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आपली 28 जून 2026 ला होणार आहे आणि या अंतर्गत एकूण 5 विषयावर त्यामध्ये प्रश्न असतात आणि त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र। तर मित्रांनो, मानसशास्त्र या विषयावर 300 संभाव्य प्रश्नाची मी सिरीज घेऊन येत आहे आणि यातील हा भाग पहिला असणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, टीईटी परीक्षा 2026 विषय मानसशास्त्र असणार आहे आणि 300 संभाव्य प्रश्न असणार आहे। अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणार आहे मित्रांनो। संपूर्ण सिरीज जर आपण बघितली तर आपला मानसशास्त्राचा संपूर्ण अभ्यास यामध्ये होणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची सिरीज असणार आहे, महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, टीईटी 2026 अंतर्गत मानसशास्त्र या विषयाचे संभाव्य 300 प्रश्नाची ही जी सिरीज आहे हे आपण आजपासून सुरू करत आहोत आणि याचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे। आणि सरळ मित्रांनो, आपण प्रश्न आता बघणार आहोत। तर एका व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असे 10 व्हिडिओची सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत। तर बघा, मानसशास्त्र परफेक्ट 300 प्रश्न। पहिला प्रश्न असणार आहे, कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांची पालक व शिक्षक यांचा व्यवहार रिकामी जागा असावा। ऑप्शन 4 असणार आहे, ए असणार आहे मित्रत्वाचा, बी असणार आहे मार्गदर्शकाचा, सी असणार आहे आलेप्ततेचा आणि डी असणार आहे चिकित्सक। तर बघा मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे मित्रत्वाचा। तर हे जे आहे पहिलं, याचं उत्तर जे आहे ते मित्रत्वाचं आहे। कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार जो आहे तो मित्रत्वाचा असावा। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस रिकामी जागा असे म्हणतात। तर याचे जे ऑप्शन आहे, ए आहे कुशाग्र, बी आहे सामान्य, तिसरा आहे अलौकिक आणि चौथा आहे डी असामान्य। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे अलौकिक। तर मित्रांनो, 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस अलौकिक असे म्हणतात। तर तिसरा प्रश्न बघा, ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी रिकामी जागा आहे। ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी जी आहे मित्रांनो रिकामी जागा आहे। ए असणार आहे संवेदना, दुसरा असणार आहे बी अवबोध, सी असणार आहे संबोध आणि डी असणार आहे कल्पना। तर याचं उत्तर काय असेल? तर बघा, याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे संवेदना। ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी जी आहे ती आहे संवेदना। त्यानंतरचा मित्रांनो चौथा प्रश्न आपण बघणार आहोत, जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा इसवी सन रिकामी जागा मध्ये सुरू झाली। तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे 1890, बी आहे 1879, सी आहे 1880 आणि डी आहे 1872। तर या 4 ऑप्शन पैकी याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे बी 1879। तर जर्मनीतील पहिली जी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा मित्रांनो सुरू झाली ती झाली 1879 मध्ये। त्यानंतर पाचवा प्रश्न आपण बघत आहोत। त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। तर याचं जे ऑप्शन आहे ते आहे ए गार्डनर, बी आहे थॉमसन, तिसरं सी आहे डॅनियल गोलमान आणि डी आहे मेंडेल। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे डॅनियल गोलमान। तर भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही डॅनियल गोलमान यांनी मांडलेली आहे। तर याचं जे उत्तर आहे सी डॅनियल गोलमान आहे। तर त्यानंतरचा जो प्रश्न आहे सहावा प्रश्न तो आहे मित्रांनो सहावा जो प्रश्न आहे तो आहे, धाडसीपणा हा गुण रिकामी जागा अवस्थेत सर्वात अधिक दिसून येतो। याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे, ए आहे किशोर, बी आहे बाल्य, सी आहे प्रौढ आणि डी आहे वृद्ध। तर मित्रांनो, हा प्रश्न वाचल्याबरोबरच आपल्या लक्षात येणार आहे धाडसीपणा हा जो गुण आहे हा किशोर वयात अधिक दिसून येतो। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ए किशोर हे जे आहे हे याचं उत्तर असणार आहे। तर अशा पद्धतीचे मित्रांनो 6 प्रश्न आपले झालेले आहेत। त्यानंतर 7वा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे, शैशवावस्थेतील मूल रिकामी जागा असते। तर ए आहे याचा ऑप्शन जे आहे मित्रांनो, ए आहे आत्मकेंद्रित, बी आहे अनौपचारिक, सी आहे कुशल आणि डी आहे कर्तव्यदक्ष। तर मित्रांनो, प्रश्न वाचून सुद्धा काही गोष्टी आपल्याला लक्षात येणार आहे। तर याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे आत्मकेंद्रित। तर शैशवावस्थेतील मूल जे आहे ते आत्मकेंद्रित असते। त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात रिकामी जागा निर्माण करणे गरजेचे आहे। तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे प्रेरणा, बी आहे प्रतिसाद, सी आहे शांतता आणि डी आहे संवेदना। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो 8व्या प्रश्नाचं ते आहे
प्रेरणा, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे गरजेचे असते. त्यानंतरचा मित्रांनो 9वा प्रश्न आहे, मानसिक वय ही संकल्पना रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे गॉल्टन, बी आहे बिन, सी आहे बॅगले आणि डी आहे बेल. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे याचं हे असणार आहे बिन. तर बघा याचं जे उत्तर आहे हे आहे बिन. मानसिक वय ही संकल्पना जी आहे ती बिन या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न आहे अतिशय महत्वाचा 10वा प्रश्न, तो असणार आहे असुबेल यांनी रिकामी जागा उपपत्ती मांडली. तर असुबेल यांनी कोणती उपपत्ती मांडली? याचे ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे अध्ययन व अनुदेशन, बी आहे साधक व अभिसंधान, सी आहे प्रभुत्व संपादन आणि डी आहे ज्ञानात्मक. तर असुबेल यांनी जी उपपत्ती मांडलेली आहे ती आहे अध्ययन व अनुदेशन. तर अशा पद्धतीचं याचं हे उत्तर आहे. त्यानंतर 11वा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आहे अध्ययन संक्रमण म्हणजे रिकामी जागाचे स्थानांतरण होय. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे अनुभव, बी आहे ज्ञान, सी आहे कल्प आणि डी आहे घटना. तर अध्ययन संक्रमण म्हणजे रिकामी जागाचे स्थानांतर होय. तर याचं जे उत्तर असणार आहे योग्य उत्तर ते आहे ज्ञान. अध्ययन संक्रमण म्हणजे ज्ञानाचे स्थानांतरण होय. अशा पद्धतीचं हे असणार आहे. त्यानंतरचा मित्रांनो 12वा प्रश्न अतिशय महत्वाचा, माणसाच्या रंगसूत्राची एकूण संख्या रिकामी जागा असते. तर माणसाच्या रंगसूत्राची एकूण संख्या ऑप्शन आहे मित्रांनो, ए आहे 64, बी आहे 46, सी आहे 32 आणि डी आहे 23. तर माणसाच्या एकूण रंगसूत्राची जी संख्या असते ती असते 46. तर 46 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न 13वा, तो आहे ज्ञानाबरोबर रिकामी जागा असल्याने अध्यापन चांगले होते. तर ज्ञानाबरोबर मित्रांनो याचे जे ऑप्शन आहे ते आहे, ए आहे बंधुता, बी आहे कल्पकता, सी आहे शांतता आणि डी आहे चारित्र्य. तर हे मित्रांनो वाचल्याबरोबरच आपल्याला लक्षात येणार आहे ज्ञानाबरोबर कल्पकता असल्याने अध्यापन चांगले होते. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी कल्पकता. तर यानंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो 14वा, तो आता आपण बघणार आहोत इथे. तर बघा 14वा प्रश्न आहे, रिकामी जागा ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तर अत्यंत सोपा प्रश्न असणार आहे मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या वाचनामध्ये गेलेला आहे. याचे ऑप्शन आहे, ए अध्यापन, बी विद्यार्थी, सी अध्ययन आणि डी व्याख्यान. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो अध्ययन असणार आहे. अध्ययन ही जी प्रक्रिया आहे अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या कामाचे यश हे आपले मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी रिकामी जागा होय. याचे जे ऑप्शन आहे ते आहे मित्रांनो, पहिला आहे ए साधन, बी आहे संधी, सी आहे गुरुकिल्ली आणि डी आहे कल्पना. तर याचं जे उत्तर आहे योग्य उत्तर मित्रांनो आहे गुरुकिल्ली. आपल्या कामाचे यश ही आपले मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी गुरुकिल्ली आहे. अशा पद्धतीचं ते असणार आहे. त्यानंतरचा 16वा महत्वाचा प्रश्न मित्रांनो आता आपण बघणार आहोत, समान घटक उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर याचे जे ऑप्शन आहे, ए आहे पॅवलॉव, बी आहे थॉर्नडाईक, सी आहे जड्डू आणि डी आहे डॉक्टर गोपाल स्वामी. तर याचं जे मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे थॉर्नडाईक. समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आता आपण बघणार आहोत, कोहलर याने रिकामी जागा या प्राण्यावर प्रयोग केला. तर याचे जे ऑप्शन आहे, ए आहे कुत्रा, बी आहे चिंपांजी, सी आहे मांजर आणि डी आहे उंदीर. तर कोहलर या शास्त्रज्ञाने मित्रांनो चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग केलेला होता. त्यानंतरचा मित्रांनो 18वा प्रश्न आहे, तो आता आपण बघणार आहोत, संवेदना रिकामी जागा प्राप्त होते. तर संवेदना कशामुळे प्राप्त होते? ए आहे प्रतिमेमुळे, बी आहे कल्पनेमुळे, सी आहे विचारामुळे आणि डी आहे ज्ञानेंद्रियामुळे. तर हे सुद्धा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे संवेदना हे ज्ञानेंद्रियामुळे प्राप्त होते. ज्ञानेंद्रिय हे याचं योग्य उत्तर असणार आहे डी ज्ञानेंद्रिय. त्यानंतर मित्रांनो 19वा जो प्रश्न आहे तो आहे, अल्बर्ट बंधुरा यांनी रिकामी जागा उपपत्ती मांडली. तर अल्बर्ट बंधुरा यांनी कोणती उपपत्ती मांडली ते बघणार आहोत. ए आहे प्रभुत्व संपादन, बी आहे साधक अभिसंधान, सी आहे सामाजिक निरीक्षणात्मक आणि डी आहे अभिजात अभिसंधान. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे सामाजिक निरीक्षणात्मक. तर सी जे आहे हे याचं योग्य उत्तर आहे. अल्बर्ट बंधुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक ही उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतरचा मित्रांनो 20वा प्रश्न आहे, बक्षीस म्हणजे रिकामी जागा केलेल्या कार्याची सामाजिक पावती होय. तर ते ऑप्शन असणार आहे ते असणार आहे, ए शिक्षकाने, बी विद्यार्थ्याने, सी समाजाने आणि डी शाळेने. तर बक्षीस म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या कार्याची सामाजिक पावती होय असं याचं उत्तर आहे. तर इथे मित्रांनो विद्यार्थ्याने हे ऑप्शन इथे योग्य असणार आहे.
बी विद्यार्थ्याने. त्यानंतरचा मित्रांनो 21वा प्रश्न आता आपण बघणार आहोत. 21वा प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रियेचा केंद्रबिंदू रिकामी जागा असतो. ए शाळा, बी विद्यार्थी, सी विद्यार्थी आणि डी समाज. तर मित्रांनो यामध्ये डबल ऑप्शन ते झालेलं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे विद्यार्थी. अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू जो आहे तो विद्यार्थी असतो. त्या मित्रांनो बघा 22वा प्रश्न, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे. तर हे सुद्धा आपल्या वाक्यामध्ये नेहमी गेलेलं आहे. सतत, अखंडित, आजीवन आणि वरील सर्व अशा पद्धतीचे 4 ऑप्शन आहे. तर यामध्ये मित्रांनो सतत, अखंडित, आजीवन आणि डी आहे वरील सर्व. तर हे जे उत्तर आहे हे वरील सर्व असं येणार आहे याचं, कारण अध्ययन ही सतत चालणारी, अखंडित चालणारी, आजीवन चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे वरील सर्व तिथे येणार आहे. त्यानंतरचा मित्रांनो 23वा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात. तर याचे जे ऑप्शन आहे, ए आहे कायमस्वरूपी, बी आहे प्रगती सूचक, सी आहे 1 व 2 आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते असणार आहे 1 व 2. म्हणजे अध्ययनातील बदल हे कायमस्वरूपी आणि प्रगती सूचक असतात अशा पद्धतीचं ते आहे, त्यामुळे सी जे ऑप्शन आहे 1 व 2 ते तिथे येणार आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा, तो आहे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत. तर मित्रांनो प्रायोगिक मानसशास्त्र जे आहे त्याचे जनक कोण आहे, याचे जे ऑप्शन आहे ते आहे ए आहे अरिस्टॉटल, बी आहे विल्यम जोग, सी आहे वॅटसन आणि डी आहे विलियम वूट. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे विलियम वूट. प्रायोगिक मानसशास्त्राचे जे जनक आहे ते मित्रांनो विलियम वूट हे आहे. त्यानंतरचा मित्रांनो 25वा प्रश्न अतिशय महत्वाचा, रिकामी जागा या अवस्थेत प्रेम व सुरक्षितता याची गरज बालकाला असते. तर याचे जे ऑप्शन आहे ए आहे कुमारावस्था, बी आहे बाल्यावस्था, सी आहे युवा अवस्था आणि डी आहे शैशवावस्था. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर जे आहे याचं ते आहे शैशवावस्था. शैशवावस्था या अवस्थेमध्ये प्रेम व सुरक्षितता याची गरज बालकाला असते. त्यानंतरचा 26वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, अध्यापन ही एक रिकामी जागा आहे म्हणून शिक्षक सृजनशीलतेला व विविध उपक्रमांना प्राधान्य देतात. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे ए प्रेरणा, बी आहे संज्ञा, सी आहे कला आणि डी आहे आंतरिक क्रिया. तर असणार आहे मित्रांनो अध्यापन ही एक कला आहे म्हणून शिक्षक सृजनशीलतेला व विविध उपक्रमांना प्राधान्य देतात. तर कला हे जे ऑप्शन आहे सी हे याचं उत्तर असणार आहे योग्य. त्यानंतरचा 27वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, ढगांच्या गडगडाटाकडे लगेच लक्ष वेधणे म्हणजे रिकामी जागा होय. तर याचे जे ऑप्शन आहे ए आहे ऐच्छिक अवधान, बी आहे अनैच्छिक अवधान, सी आहे अभ्यस्त अवधान आणि डी आहे केंद्रित अवधान. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे अनैच्छिक अवधान. तर ढगांच्या गडगडाटाकडे लगेच लक्ष वेधणे म्हणजे अनैच्छिक अवधान होय. तर अशा पद्धतीचा हा 27वा प्रश्न आपण बघितलेला आहे. त्यानंतरचा 28वा प्रश्न आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा, तो असणार आहे परिस्थितीशी जुळवून न घेणे म्हणजे रिकामी जागा होय. तर याचे जे ऑप्शन आहे ते आहे ए समायोजन, बी नैराश्य, सी कुसुमायोजन आणि डी असणार आहे मानसिक अस्वास्थ्य. तर परिस्थितीशी जुळवून न घेणे म्हणजे कुसुमायोजन होय असं याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. सी कुसुमायोजन हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचं 29वा आहे, मानवी मनाच्या किती टक्के भाग रिकामी जागा अबोधावस्थेत असतो. तर याचे जे पर्याय आहे मित्रांनो ते आहे ए 70%, बी 80%, सी 90% आणि डी 100%. तर मानवी मनाच्या किती टक्के भाग, तर मानवी मनाचा 80% भाग मित्रांनो अबोधावस्थेत असतो. याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते 80% असणार आहे, बी 80%. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओचा, तो असणार आहे 30वा, 1896 मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला. तर मित्रांनो याचे जे योग्य ऑप्शन असणार आहे ते असणार आहे ए स्किनर, बी गुस्ताव हे बॉन, तिसरं असणार आहे अरिस्टॉटल आणि डी असणार आहे हर्बार्ट. तर मित्रांनो 1896 मध्ये मानसशास्त्रातील पहिला जो ग्रंथ लिहिला आहे तो लिहिला आहे गुस्ताव हे बॉन हे जे आहे यांनी तो ग्रंथ लिहिला होता, गुस्ताव ले बॉन. तर मित्रांनो अशा पद्धतीचे 30 प्रश्न आपण मानसशास्त्राचे आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आपली ही जी सिरीज मित्रांनो आपण आजपासून सुरू केलेली आहे, यामध्ये मित्रांनो एका व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न अशा पद्धतीचे 10 व्हिडिओची सिरीज आपण बघणार आहोत. आणि संपूर्ण व्हिडिओ जर आपण केअरफुली बघितले तर आपलं मानसशास्त्राचे 30 जे गुण आहे मित्रांनो त्यापैकी आपल्याला बऱ्यापैकी चांगले गुण येणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्वाची सिरीज आहे आपण आजपासून सुरू केलेली आहे. परीक्षेला काही दिवस बाकी आहे आणि लवकरच आपण ही जी सिरीज आहे
कंप्लीट करणार आहोत. जवळपास एका दिवशी आपण 2 ते 3 व्हिडिओ घेऊन येणार आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण 10 व्हिडिओ आपले येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली मानसशास्त्राची संपूर्ण तयारी अगदी परफेक्ट होणार आहे. तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण मानसशास्त्राचे जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.